नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। देवा, काय आहे माझ्या नशिबात तुलाच ठाऊक, पण मी सत्य स्वीकारलंय। मला माहिती आहे मी कधीच आई नाही होणार आहे ते, मग मी का लग्न करू? देवा, आई बाबांना सद्बुद्धी दे, त्यांनी माझं लग्न लावून द्यायचा विडाच उचललाय। आजही मला पाहायला पाहुणे येणार आहेत। मनीषा, आई तू अजून तयार नाही झालीस? अगं मुलाकडची मंडळी तुला पाहायला आली आहेत, चल पटकन तयार हो। आई मला नाही लग्न करायचंय। मनीषा, अगं आयुष्यभर काय आमच्या डोक्यावर ओझं बनून राहणार आहेस? मनीषा, अगं तरण्या ताठ्या मुलीला असं कोणी घरी ठेवतं का? आई, कोणाला फसवून काय मिळणार आहे आपल्याला? आणि आज जरी मी लग्न केलं तरी उद्या मी आई होऊ शकत नाही हे जेव्हा माझ्या सासरच्या मंडळींना कळेल तेव्हा त्याचा परिणाम काय होईल याचा विचार का करत नाही आहात तुम्ही? माझ्यातला दोष तुम्ही मुलाकडच्या मंडळींना सांगणार असाल तरच मी बाहेर येईन। मनीषा, पाहुणे आलेत, बाहेर या। फार वेळ घेतात ते लोक। मुलीला नीट बघ, तुला हवे ते त्यांना प्रश्न विचार। गाई हो, तुम्हाला बोलून देशील तर मी विचारेन ना। येता येतं ते लोक। मुलगी नटूनच येते वाटतं। नाही नाही, आमची मनीषा तशी साधी आहे, तिला नटण्या मुरडण्याची अजिबात आवड नाही। मुलीच्या जातीने जास्त नटू नये, घरकामात लक्ष द्यावं। हो हो, तक्रारीला अजिबात वाव द्यायची नाही मनीषा। थोडी लाडाकोडात वाढलेली आहे, पण तशी शिस्तीची आहे। हा, थोडी देवभोळी आहे। अहो, उपास तापास करावेत तर फक्त मनीषानेच। हे चांगलं आहे हो, आमच्याकडे सोळवळ फार असतं, आम्हाला शिवाशिव अजिबात खपत नाही। हो हो, मी बघतो। मनीषा कुठे आहे? मनीषा बाहेर यायला तयार नाहीये। काय? तिच्यातला दोष त्यांना सांगितल्याशिवाय ती बाहेर येणार नाही म्हणते। हो, पण आता काय करायचं? तुम्ही या। काय हो, काय झालं? नाही, काय नाही, काय नाही। यांचं काही खरं दिसत नाही। चल उठ बळवंता। मनीषा, मनीषा, बाहेर का आली नाहीस तू? कारण तुम्हाला ठाऊक आहे बाबा, मला कोणालाही फसवून लग्न नाही करायचंय। मी गजानन महाराजांची भक्त आहे आणि महाराजांना ही गोष्ट कधीच नाही आवडणार। मनीषा, अगं का अंत पाहतेस आमचा? बाबा, समजा जरी मुलाकडच्याला अंधारात ठेवून आज मी लग्नाला तयार झाले तरी मी आई होऊ शकत नाही हे सत्य कधी ना कधी तरी उजेडात येईलच। मग नांदवणार आहेत का ते मला? मनीषा, बाबा, मला आज सुखी करण्याच्या प्रयत्नात भविष्यात माझ्या वाट्याला दुःखच येणार आहे याचा विचार करा। उद्या नवऱ्यानं टाकलेली मुलगी म्हणून जर मी परत तुमच्याकडे राहायला आले तर माझं जगणं किती कठीण होईल। नाही नाही, अगं असं काहीही होणार नाही।
तू आई होणार नाहीस हा एक दोष वगळता तुझ्यात अन्य कोणतीही कमतरता नाही. उलट तू तुझ्या गुणांनी तुझ्या सासरच्या मंडळींची मनं जिंकून घेशील अशी खात्री आम्हाला. हो मनीषा. आई, अगं तू सकारात्मक विचार का नाही करत? तुझ्यावर औषधोपचार सुरू आहेत. कुणी सांगावं? या उपायांना उद्या गुण येईल आणि तुला मातृत्व लाभेल. नाही आई, तुमच्या हट्टापायी वैद्यभुवांनी उपचार सुरू ठेवलेले आहेत. नाही तर मी कधीच आई होऊ शकत नाही हे सांगून टाकले त्यांनी. नाहक मला कोणाच्याही गळ्यात मारू नका. आणि आपण का फसवायचं कोणाला? आणि तुम्ही दोघं नका माझी काळजी करू. गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे मला. ते काय ते बघून घेतील. महाराज, या जगामध्ये कोणी सर्व गुण संपन्न आहे का? अरे देव सुद्धा सर्व गुण संपन्न नव्हते. तिथे माणसाचं काय घेऊन बसलास? महाराज, प्रत्येक माणसात कुठला नाही कुठला तरी दोष असतोच. एखादं वैगुण्य हे असतंच, पण ते आहे तसं स्वीकारायचं असतं. ते लपवायचं नसतं. लपवलं तर ते अंगलट येतं आणि मग तो खोटेपणा ठरतो. मनीषा पुरी, तू करते आहेस ते योग्य आहे बरं? महाराज, अहो देवी माते, असं का व्हावं माझ्या बरोबर? गजानन महाराजांनी मला सुचवलं की मी रोज इथे येऊन तुझं दर्शन घ्यावं. पण मी महाराजांकडे किंवा तुझ्याकडे माझ्यासाठी कधीच काही मागणार नाहीये. मात्र माझ्यामुळे माझ्या आईबाबांना जो मनस्ताप सहन करावा लागतोय त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग दाखव. मला या संकटातून बाहेर काढ माते. तुमचं फूल पडलंय. महाराज, ही मनीषा कोण? मनीषा आहे गुणी पण काहीशी दुर्दैवी मुलगी. माणसाच्या समोर अडचणी येतात, पण त्या अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी परमेश्वराने मार्गही ठेवलेला असतो. तो ओळखायला हवा. ओळख मनीषा, मार्ग ओळख. कोणी सांगितलं देवळात केवळ देवी देवताच असतात? आपली कोणती मनीषा केव्हा पुरी होईल काहीच सांगता येत नाही. काय करू? तिचा गोंडस चेहरा उद्या पुन्हा दृष्टीस पडेल. माझं प्रतिबिंब तिच्या टपोऱ्या डोळ्यात पाहायला मिळेल. रमेश, हे रमेश, रमेश. अरे शेतावर जाणार होतास ना? हो, मंदिरात गेलो होतो.
अरे ते ठाऊक आहे मला, पण तू मंदिरातून परस्पर शेतावर जाणार होतास, तो घरी कसा काय आलास? काय झालं रे बाबा, पावलं आपसुकच घराकडे वळली. अहो होतं ना असं कधी कधी. हो ना? होत असेल. माझे केस पिकले, पण असा अनुभव मला कधीच आला नाही. मनीषा, मनीषा, अगं कसला विचार करतेस बाळ? विचार? अगं तुझी आई सांगत होती की आजकाल तुझं कशातच लक्ष नाहीये. तुला बरं वाटत नाहीये का? नाही, असं काही नाही, बरी आहे मी. मग मग काय? अगं रात्र बरीच झालीये, जा बाळ, झोप, आराम कर. कसं सांगू बाबांना, मला फार 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 बरं वाटतंय. काळीच धडधडतंय, पण ही धडधडी हवी हवीशी वाटतेय. तोही माझ्याप्रमाणे जागा असेल का असा विचार मनात घोळतोय. कसं सांगू त्यांना? सुख सुख म्हणतात ते हेच असावं. या मुलीच्या डोळ्यात मला माझं भविष्य दिसतंय. लग्नाचं विचारून टाकावं का? पण काय नेमकं काय उत्तर असेल तिचं? रमेश, रमेश, अरे झोपायचं नाहीये का? झोपच येत नाहीये. का रे? सारं कसं लख्ख उजाडलंय. म्हणजे सारं कसं आता स्वच्छ झालंय. काय? आई अगं तुला नाही कळायचं. आई, अंधारात सुद्धा सगळं काही आता स्वच्छ दिसायला लागलंय. कुठलाही आडपडदा न राहता, कुठलाही शंका कुशंका न राहता. तू काय बोलतोयस ना, मला अजिबात काही कळत नाही. गाई होतं असं कधी कधी. तू नको काळजी करूस, जा, रात्र खूप झाली, झोप तू आता. अरे बाळानो, हे असं का होतं? इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? अरे तुम्ही प्रेमात पडला आहात, आणि प्रेम हे इतकं सहज साध्य होत नाही बरं. मला तुमच्याशी बोलायचं. माझं नाव रमेश, आणि तुझं? मनीषा. छान आहे. नाही, नाव छान आहे, आणि नावाप्रमाणेच आजचा दिवस किती छान आहे ना. काल रात्रभर डोळ्याला डोळा लागलाच नाही. कधी एकदा सकाळ होती आणि मी मंदिरात येतो असं झालं होतं मला. आणि तुला?
मला काय? हा म्हणजे काल रात्रभर शांत झोप लागली ना? ठाऊक नाही. पण मला ठाऊक आहे ना. हेच आकाशात किती तारे होते. अगं रात्रभर तारे मोजत होतीस ना, आणि कुणाला तरी शोधतही होतीस. कुणाला शोधत होतीस? ठाऊक नाही. पण मला ठाऊक आहे की तू कुणाला शोधत होतीस आणि कुणाला आपल्या डोळ्यात साठव पाहत होतीस. कुणाला? त्यालाच जो आयुष्यभर तुझ्यासोबत असावा असं तुला वाटतं, त्याला. काळीच धडधडतंय. नाही म्हणजे माझं. वैद्यबुवांना दाखवा. ते नाडी परीक्षा करून काहीतरी उपाय देतील. काय? माझा इलाज फक्त तूच करू शकतेस. पण तू जर मला नकार दिलास तर काय? तर तुला डोळ्यात साठवून माझे डोळे मी कायमचे मिटून घेईन. रमेश, असं अभद्र का बोलता? मग काय बोलू? लग्न करशील माझ्याशी? हो नाही? हो. माझ्या आई बाबांना विचारा. उद्याच घरी येतो. येऊ ना? देव बावला म्हणायचा तरी मी ताडलंच. हे असंच काहीतरी होणार आहे. अहो तरणा जीव तो कुणावर तरी चढल्याशिवाय राहणार आहे. वय आई का लाजली बघा माझी बाय. अगं गजानन महाराजांचीच कृपा झाली. एवढं चांगलं स्थळ ध्यानीमनी असताना चालून आलं. हा, आत्ता माझ्या ध्यानात आलं की महाराजांनी तुला रोज देवीच्या देवळात जाऊन दर्शन घ्यायला का सांगितलं ते. अगं देवीच्या देवळातच तुला तुझा देव भेटणार होता ना. बाबा, उद्या जावाई बापू येणार आहेत. असा पाहुणचार करू की पाहुणे हरखूनच गेले पाहिजेत. बाय बाय. आणि लग्नामध्ये द्यायची देणी घेणी मानपान समधी बोलणी उद्याच करून टाकूया. हो उद्याच करू. हो एकुलती एक लेक आहे आपली. अगदी खर्च हात मोकळे करून करायला पाहिजे. वय इतक्या दिवसांची इच्छा आपली पूर्ण होणार आहे. आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न, याची देही याची डोळा बघायला मिळणार आहे आपल्याला. खरंय, नातवंड खेळवायची इच्छा आहे ती आता पुरी होणार. बाबा, मी आई होऊ शकत नाही हे मी त्यांना सांगितलं पाहिजे ना? नाही नाही, मुळीच नको. बाबा पण अगं सगळं व्यवस्थित जुळून आलंय. महाराजांनीच हे जुळवलंय. तू नको ते सांगून त्यात मोडतं घालू नकोस. पण लग्न म्हणजे विश्वासाचं नातं असतं ना. मग कसा काय विश्वासघात करू मी त्यांचा? मनीषा, तू त्यांना काहीही सांगणार नाहीयेस. आणि तू त्यांना काही सांगितलंस तर विहिरीत उडी टाकून जीव देईन स्वतःचा. हो, इतकी देखणी आणि गुणी मुलगी आहे तुमची. कधी एकदा आमच्या घरची सून होती असं झालंय मला. ठरलं तर मग मी आजच गुरुजींकडे जातो आणि चांगला मुहूर्त काढतो. थांबा. हे लग्न ठरण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. मनीषा, मला बोलू द्या बाबा. मी कोणाशीही खोटं वागले तर गजानन महाराज मला कधीही क्षमा करणार नाहीत. मनीषा, नेमकं तुला काय सांगायचंय? निसर्गानं
माझा आई होण्याचा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतलाय.